हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतां वेदवाणी विनायकं गुरुं भानु सरस्वती प्रणदाद मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान् लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेव हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविंदा अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्व वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शने। श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हारी श्री ज्ञानदेव अंबा माता की जय। आणि अशा या दुर्योधन राजानं महिष्मती नावाच्या नगरीवर राज्य करीत असताना धर्मात्मा सत्यपराक्रमी असा एक पुत्र त्याला झाला आणि या भूमंडळावर नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर याने राज्य चांगलं चालवलं। याचा पुत्र दुर्योधन जन्माला आला आणि आपण काल पाहिलं होतं अश्विनी कुमारा समान त्याची कांती होती। म्हणजे देवांच्या अवतारामध्ये जे अश्विनी कुमार आहे म्हणजे वैद्य देवांची त्यांच्या समान त्याची कांती होती आणि समस्त राजऋषी त्याला मानित होते। त्याचा जो पराक्रम होता क्षत्रिय कुळामध्ये त्या पराक्रमाची इंद्रसुद्धा बरोबरी करू शकत नव्हता। आपल्याकडे 2 राजे असे होऊन गेले की इंद्रापेक्षा जास्त पराक्रमी होते, दशरथ राजा आणि हा राजा। मानव अवतार धारण करून सुद्धा देवांच्या राजापेक्षा सुद्धा
ज्यांच्यामध्ये शक्ती, युक्ती आणि भक्ती तिन्ही होत्या. म्हणून अशा प्रकारचा राजा इंद्रानं त्याच्या इथे वर्षाव करून त्याचं राज्य रत्न, पशु, धन यांनी परिपूर्ण केलं होतं. इंद्राची कृपा झाल्यानंतर पाण्यापासूनच रत्न तयार होतं. पहा तुम्ही, काही भागात आता कोणत्या तरी खालच्या भागामध्ये हिरे सापडले जमिनीत, तर हे वरतून इंद्र करतो. ज्यांच्यावर कृपा करायचे इंद्राला, त्याला धन, धान्य, रत्न आणि धातू हे इंद्र देत असतो. ज्याप्रमाणे देवांचा राजा इंद्र आहे, म्हणून इंद्राची दिशा कोणती आहे? पूर्व. पूर्वे इंद्रायन्मा, आग्ने आग्नेयन्मा, दक्षिणे यमायन्मा, नैऋत्ये नैऋत्येन्मा, पश्चिमे वरुणायन्मा, वायव्ये वायव्येन्मा आणि उत्तरे, फक्त तेवढीच दिशा माहिती आहे लोकांना, कुबेर कुबेर कुबेर. असं झालं. सगळ्यांनी उत्तरेकडे दरवाजे करून टाकले. अरे कर्मभोग असल्याशिवाय कुबेर देईल कुठून? कुबेर हा देवाचा भंडारी आहे. कॅशियर पैसे देऊ शकेल का? मॅनेजरची चेकवर सही झाल्याशिवाय पैसे भेटणार? पण सगळ्यात कुबेर उत्तर दिशा, उत्तर दिशा. सगळ्यांनी कुबेर घेऊन आले. हे मध्यंतरी कुबेर भंडारीचं काय नाही गेला. अरे ऐका ना, याच्याशिवाय तो देऊ शकणार नाही. पण आता तो कुबेर भंडारी साहेबांना आणि हा इकडे राजस्थानमधला सुरू झाला आहे. साईबाबाची गर्दी कमी करण्याकरता कार्यक्रम आहे. ते हे दोन जे संस्थान आहे ना महाराष्ट्रातले, शिर्डी आणि शेगाव, याचं कधी कधी बल कमी आहे. ते शेगावला दिवसेंदिवस, काल नवाल डॉक्टर जाऊन आले वाढदिवसाचे, ते म्हणजे दादा काय सुधारलं आणि काय व्यवस्था. माऊली माऊली माऊली. आणि जेवणाची व्यवस्था तर अप्रतिम आहे. सकाळचे 9 ते रात्रीचे 9, तेही व्यवस्थित आणि अल्प दरामध्ये. जे आजूबाजूचे काम करणारे होते, ज्यांची हॉटेलीची होती पण पोट मार होईल, त्यांनाच सांगितलं हे काम करायला पैसे घ्या, धान्य आम्ही पुरवतो. जाणारा मनुष्य पोट भरून जेवून जातो ना. मोजके पैसे ठेवले, कारण फुकट ठेवलं तर आपल्याला सवय आहे. आता इथे सुद्धा व्यवस्थित मिळतं, ते मूल्य आहे म्हणून तुम्ही फुकट वाटायला सुरू करा. सगळे बाहेर गावाचे ड्रायव्हर कंडक्टर नाव घेतात. व्यवस्थित आहे. एकदा आणून पहा, या सगळ्या लोकांना जीव घालून द्या आणि खाऊन पहा. हे बा, कधी मागवायचे ते पहा. म्हणजे अन्न जे आहे ना ते रुचकर असल्याशिवाय पुण्य मिळत. अन्नाचं पुण्य आहे. म्हणून सकाळच्या प्रवचनात काय सांगितलं? भोजनेषु आता रुचकर, पाचक असं केलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रात ऋतुमानाप्रमाणे अन्न आहे. आता आपले लोक गरमच खातील, महाराष्ट्रातले लोक मसाला टाकून, अमुक टाकून. उन्हाळ्यामध्ये लगेच बदलून टाकतील, पावसाळ्यामध्ये वेगळं बदलून टाकतील. ऋतुमानाप्रमाणे अन्न आहे. पचामिन्नम चतुर्विधम भगवद्गीता सांगते. आणि त्यामुळे त्याच्या राष्ट्रामध्ये कोणी दीन नव्हतं, कोणी दुःखी नव्हतं, कोणी रोगी नव्हतं आणि कोणी दुर्बल नव्हतं आणि कोणी मनुष्य असून मनुष्य नव्हते, देवच होते.
सगळ्यांचे स्वभाव शांत, उदार आणि पराक्रमी होते. खोटी भाषा तिथे नव्हती. हे मारुतीचे स्टाईल बसवले मी 1981 साली. काहीतरी कोणीतरी मला काहीतरी सांगितलं, म्हटलं एक करून दे मला. तिथे दगड आहे, हे संपूर्ण दगडाचे आहे, हे संपूर्ण चुन्याचं आहे, ते दगडाचं आहे. तर बजरंग प्रसाद म्हणून एक मिस्त्री होता. आता जसे आपण बसतो ना तसे आम्ही त्याच्याशी गप्पा मारत. त्याने मला हात जोडले, बोले महाराज मैं 200 रुपये रोज लेता हूँ, तुम मेरे साथ गप्पा मारते, मेरे से काम नहीं होता, तुम चले जाओ यहाँ से, एक भी नहीं मेरे पास ठहरने का. त्याने बरोबर 2 दिवसात, म्हणजे 2 दिवसात ते सगळं केलेलं होतं. दगडावर लावली ती स्टाईल. सगळे म्हणे बसणार, बोले पण बैठ जायला ना. 200 रुपये रोज घ्यायचा तो मजूर. स्टाईल माझ्या, पण ते थोडंसं फुटलं आहे. बाकीचं 82 ते आज किती झाले नाही नाही, हे पा ते उचलून निघून गेले. ते आज ते हे एकाला इतकं जोरात लागलं, त्याला मी कोणाला तरी सांगितलं होतं ते हे टाकून दे म्हटलं त्याच्यावर, ते प्रदक्षिणेचं. कारण तो सपदीने बसतो तो दगड, इथं असं उंच झाला आहे तिथे. तो तळमळत होता. मी तिकून पळत आलो, म्हटलं का रे काय झालं म्हणे, दगड लागला. तर ते अशी कामाची पद्धत आहे. तुम चले जाओ बोले, नाही आपल्यासारखे तर आणखीन गप्पा मारतील आणि काम बिरंगाई करते. बजरंग प्रसाद नाव होतं ते. कारण असे लोक जगात खूप असतात. त्याच्याकडचे लोक जितेंद्रिय होते, धर्मात्मा होते, कोमल स्वभावाचे होते आणि अनुष्ठान करताना सत्य बोलून दान देणारे होते, कोणाचाही अपमान न करणारे होते. अजून काही काही गावांमध्ये बाहेर गावाचे लोक आल्यानंतर गाव बिघडले, पण गाव असं गडबड करत नव्हतं. आहे आपली पुष्कळ गाव अशी आहे की निष्ठावंत होती. म्हणून विद्वान लोक सुद्धा पारंगत होते. एकदा देव नदी नर्मदा, कोणता शब्द वापरलाय नर्मदेला, देव नदी. कारण ह्या दोन्ही नद्या ज्या आहेत, तापी आणि नर्मदा, ह्या शंकराच्या आधिपत्यातून निघाल्या. जसं गंगा यमुना विष्णूच्या आधिपत्यातून आहे, त्याच्या या शंकराच्या बैतूलनं, हां बैतूल जिल्हा. म्हणून ते म्हणतात दान देणारे होते, कोणाचा अपमान न करणारे होते. वेद पारंगत लोक विद्वान असून नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर अनुष्ठान करत होते. या दुर्योधना राजाची कन्या एकदा कमललोचनी कन्या उत्पन्न झाली. तिचं नाव सुदर्शना ठेवलं. ते नाम नामानुसार, रूपानुसार ती सुदर्शनच होती. आणि संसारामध्ये पहिल्यात प्रथम अशी सुंदर स्त्री उत्पन्न झाली आणि सगळ्या लोकांनी ती सुंदर स्त्री पाहिली. म्हणजे अशी सुंदर स्त्री संसारात निर्माण झालेली नव्हती. त्यावेळेला त्या सुदर्शनेवर एकदा अग्निदेव मोहित झाले. म्हणजे प्रत्यक्षात अग्निनारायण. त्यांनी ब्राह्मणाचं रूप धारण करून राजाच्या जवळ कन्येला मागितलं. कारण अग्निरूपाने येऊन कन्या मागता येत नव्हती. तर काल आपण आता परवा सर्पाचं सुद्धा पाहिजे, सर्पाला सुद्धा मनुष्य रूप घेता येत होतं परवाच्या चरित्रात. तसं अग्नीनं या संसाराचं सुख भोगण्याकरता रूप घेतलं ब्राह्मणात. सगळ्यांनी जेवढ्यांनी लवाड्या केल्या ना आज ताईपर्यंत, त्यांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आता बा बरेच लोक ब्राह्मणाचं ते उपर्ण वापरून कीर्तनाचं वापरत होते. म्हटलं का महाराज कुठं? मी महाराज नाही म्हणे. म्हटलं मग हे उपर्ण का बरं वापरतो महाराज? अजूनही असं आहे ते. महाराज शब्दाचा तर कचरा होऊन गेला आहे.
तो आमचा तो स्वयंपाकी पांढऱ्या कपड्यावाला टिनूबाल, काय त्याचं नाव? नाही नाही, माहिती आहे ते. आमच्या जगूच्या लग्नात त्याने स्वयंपाक केलं. सगळे लोक म्हणे काय म्हटलं, टिनूबाल आहे तो. हा हो हो. आज राम खूप सजवला मी. मला आत्ता 4 लोक बसले. बहीण पण म्हणे दादा तुम्ही आज अगदी मनापासून राम धर. म्हटलं आमच्या जगूचा वाढदिवस आहे आज, म्हणून रामाला जास्त सजवलं आहे. तिथी आहे त्याची जन्माची, मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी विनायक. म्हणून मी आज सकाळी आरती केली होती गणपतीची, दुर्वा घातल्या त्याने. तर ते असं आपल्या प्रत्येक वाढदिवसाला उत्सव करावा, कारण देवाचा उत्सव हा वाढवावा. जसे रामनवमी, जन्माष्टमी, कृष्णाष्टमी, तो वर्धापन दिन आपला न साजरा करता देवाचा साजरा करायचा. आता तो नाही म्हणून बोललो मी, तो असता तर बोललो नसतो. म्हणून देव नदी नर्मदा आणि त्या ठिकाणी सुदर्शना, या सुदर्शनेला अग्निदेव आसक्त झाल्यामुळे त्याने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि राजाजवळ कन्या मागितली. आता याने जर दुसरं रूप धारण केलं असतं तर राजाने कन्या दिली, युद्धकार जिंकून दाखव मला मग देईन. राजाची मुलगी अशी कोणालाही मिळत, पण ब्राह्मणानं मागितली म्हणून दिली. अग्निदेवानं नगराच्या रक्षणाची सगळी जबाबदारी सांभाळली आणि अग्नीनं एवमस्तू म्हणून राजाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि महिष्मती नगरीच्या जवळ अग्निदेवी उपस्थित केली आणि दक्षिण दिशेला विजय मिळवण्याकरता सहदेव यांच्याशी संबंध केला. दुर्योधनाने आपली कन्या वस्त्र आभूषणं देऊन अग्निदेवाला समर्पित केली, कारण अग्निदेवाने आपल्या कर्तृत्वाने असे काही चमत्कार करून दाखवले. कारण ब्राह्मण तपश्चर्येच्या बळावर काही राजे लोकांना, जसं वशिष्ठाने अनेक गोष्टी राजा दशरथाला करून दाखवल्या, विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण करून दाखवली. पण विश्वामित्र कुठे खजील झाले. एकाला सांगितलं तुला स्वर्गात पाठवतो, इंद्राने त्याला लोटून दिला, तो मध्येच तिथे खजील झाले. कारण अशी प्रतिसृष्टी निर्माण करता येत नाही, नियती करू देत नाही. काही गोष्टी अशक्य जे होतात ते नियतीला अमान्य असतात. ज्या नियतीला मान्य आहे ना त्याच गोष्टीला यश येते. म्हणून आपण सुद्धा काही गोष्टी करायच्या ठरवल्या आणि त्याला जर यश नाही आलं तर नियतीला मान्य नाही म्हणून ते बंद करून द्यावं, नाहीतर आपला खर्च वाया जातो. पुढे अग्नीला वैदिक विधीनुसार सुदर्शनाला पत्नी बनवली व तिचा रूप स्वभाव, उत्तम कुल, शरीराचं गठन, शोभा पाहून अग्निदेव प्रसन्न झाले. गर्भाधान करून विचार केला. त्याच्या पश्चात गर्भात एक पुत्र झाला. त्याचं नाव सुदर्शनाचा मुलगा म्हणून सुदर्शन ठेवलं. ते रूप, आता ह्या ज्या कथा आहे ना, असं विवेचनात्मक सांगता येत नाही, त्या तशाच्या तशा सांगाव्या लागतात. विवेचन कशावर होतं, ज्याच्यामध्ये काही असं भारदस्त आहे त्याचं विवेचन होतं. त्याचं रूप जे आहे सुदर्शनाचं चंद्रमा समान आणि मनोहर होतं. त्याचं लहानपण सनातन ब्रह्माच्या ज्ञानाचं होतं. कारण अग्निमा पिता आणि प्रत्यक्ष राजाची, सुदर्शन राजाची सुदर्शना मुलगी. आणि पुढे काही दिवसात तिथे राजा नृग पितामह ओघमान पृथ्वीचं राज्य करीत होते. तिथे ओघवती नावाची एक कन्या होती, जो देवकन्या समान अतिसुंदर होती. तिचं स्वयंवरामध्ये सुदर्शनानं तिला पत्नी रूपानं स्वीकारलं.
म्हणजे अग्नीच्या मुलाचंही लग्न झालं. सुदर्शन ओघवती कुरुक्षेत्रामध्ये गृहस्थ धर्माचं पालन करू लागले. पुढे बुद्धिमान असा तेजस्वी यानं प्रतिज्ञा केली की मी गृहस्थाश्रमात राहून मृत्यूला जिंकून टाकेल. पण मृत्यूला जिंकणं फार कठीण असतं. एक दिवशी सुदर्शनानं आपल्या पत्नी ओघवतीला बोलवलं, हे कल्याणी, तू अतिथी धर्माचा स्वीकार कर आणि जी वस्तू अतिथीला संतोष देईल ती दान कर. आता इथे परीक्षण आहे. इथे वरतून दिसणार आहे आपल्याला अधर्म, लक्षात आलं ना? वरतून दिसणार आहे अधर्म, पण आतून प्रगट होणार आहे धर्म. कारण जेव्हा जसं आता अनुसयेला विचारलं त्यांनी की आम्हाला जेवण पाहिजे, पण असं दे वस्त्र रहित, आता अधर्म येतो तर तिथून धर्म प्रगट होणार आहे. धर्म आणि अधर्म यांचा संयोग आहे. धर्मसुद्धा भगवंतापासून निघाला ना अधर्मसुद्धा कुठून निघाला? भगवंतापासून. त्यावेळेस आता द्रौपदीच्या बाबतीत आपण म्हणतो 5 काय द्रौपदी प्रतिव्रता होती, तिथे 5 पत्नी होती असं बोलून टाकतो. तो अधर्म आहे, पण तिचा धर्म कळाला का तुम्हाला? तिला एकदा अर्जुन चुकीनं धर्मराजा आणि द्रौपदी बोलत असताना गेल्यानंतर 6 महिन्याची शिक्षा दिली होती. चलो जा वनात. म्हणजे इतकं कडक होतं तिचा धर्म तो. म्हणून गृहस्थाश्रम अतिथीची सेवा कर हे वचन ऐकल्यावर ओघवतीनं हात जोडून मस्तक ठेवून, हे प्राणनाथा, आपल्या आज्ञेचं मी कार्य करीन, पण कोणते अतिथीन कोणी काय मागितलं तर काय दान देऊ हे सांगा, असं नाही. अग्निपुत्र सुदर्शनानं यज्ञाच्या समिधा घेण्याकरता बाहेर गेल्या असताना तिथे एक अतिथी आला. त्याने ओघवतीला गृहस्थाश्रमाच्या विरुद्ध आचरण मागितलं, अधर्म. हिनं अनुसयेसारखंच केलं की माझ्या पतीची आज्ञा आहे आणि हे विप्रवरा, आपल्याला ज्या ज्या वस्तूची आवश्यकता असेल ती घ्या, दान द्यायला तयार आहे. राजकन्येचं अभिष्ट पाहून त्याच्या मनामध्ये तेही दान मागण्याचं स्मरण झालं आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाला तिने कथन केलं की आपण हे जे करता आहात किंवा हे मागता आहात ते धर्म मान्य आहे का ते तुम्ही ठरवायचं. माझ्या पतीने तर मला आज्ञा दिलेली आहे. आणि अशा अतिथी स्वरूपामध्ये असलेल्या ब्राह्मणानं दोन्ही हात जोडून स्पर्श करायचा ठरवला. तोपर्यंत हा लाकडं घेऊन आला. त्याने हाक मारलं, ती येत नाही. मग या अतिथी ब्राह्मणानं सांगितलं की ते येणार नाही, तुम्ही जी आज्ञा दिली होती ती आज्ञेची सेवा करते आहे. त्यावेळेस कालाला ते आवडलं नाही आणि त्यावेळेस तिथे भगवान प्रगट झाले आणि सांगितलं, हे अग्निदेवा, तो अतिथी कोणी नाही, मी प्रत्यक्ष धर्मरूपानं प्रगट झालो आहे. की ज्याप्रमाणे अनुसयेच्या घरी प्रत्यक्षात धर्मरूपानं भगवान प्रगट झाले त्याप्रमाणे मी तुझ्या घरात प्रगट. तर भगवान प्रगट झाल्यावर कसे झाले? ब्राह्मण रूपानं तिथे खाली आले होते. तर झोपडी पर्णकुटी होती, पर्णकुटी फोडून वरती आले असे त्याच घरातून की मी तोच आहे. धर्माचं स्वरूप दाखव. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे. धर्माची तू मूर्ती. आता चिल्या बाळाचं आख्यान पाहिलं आपण सकाळच्या वेळा. तर ह्या धर्माच्या मूर्त्या आहे. हे धर्माचं महत्त्व पटवून देण्यास सांगितलं. धर्माचं महत्त्व पटवून देण्यास सांगितलं की धर्म काय आहे, धर्माचं स्वरूप काय आहे, धर्माचं रूप काय आहे.
म्हणून त्यावेळा दूषित मन करू नको, तुझी आज्ञा आहे. हे ऐकल्यावर आश्रमाच्या भीतरच्या ब्राह्मणानं अश्विनी कुमार आहे असं त्याला कळालं आणि त्याने तुझ्या स्त्रीने अतिथी सत्कार व्यवस्थित केलेला आहे. ती सन्मुख उभी आहे. तू आता तुझ्या घरामध्ये प्रवेश कर. तुझ्या घरात ईर्ष्या, क्रोध आणि त्याग हे कधीच येणार नाहीत, कारण मी धर्मरूपानं तुझं परीक्षण केलेलं आहे. म्हणून त्यावेळी पण या ब्राह्मणाने तिला हे दिलेली होती, कारण अनुसया आणि दत्त यांची चरित्रकथा तिला माहिती होती की मनुष्य जर कटाक्षाने वागला तर देव परीक्षा पाहिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कडेकोट धर्माचं पालन करा, एक दिवशी नियती तुमची परीक्षा पाहते. मला चांगला अनुभव आहे आपल्या या देवीच्या मंदिराचा. मागे तुम्हाला मी 2 वेळा गोष्ट सांगितली. एक ग्रस्त टेलिफोनमध्ये सर्व्हिसला होते आणि मदत करणारा सुद्धा टेलिफोनमध्येच सर्व्हिसला होता. तेव्हा टेलिफोन ऑफिस फार यायचं आपल्याकडे आणि जोडप्याने यायचे. ते म्हणे, दादा 6 तोळे सोनं घेऊन येणार होता माणूस, श्रीमंत पूजन अटकलाय. तो माणूस येतोय का रस्त्याने, येतं कुंडलीत पहा. त्यावेळेला माझ्याजवळ टेलिफोनचा एक मोठा माणूस बसलेला होता. त्याला ओळखत होता. म्हणे, दादा यांना सांगा की किती तोळ्याची गरज आहे. म्हटलं, काय भाऊ सर काय म्हणता पाय. म्हणे 10 तोळे. चल म्हणे घरी. चल 10 तोळे दिलं. श्रीमंत ते सगळं सुरू झालं. तो येणारा होता, त्याचा ॲक्सिडेंट झाला. तो आला नाही, त्याने निरोपच दिला नाही. लग्न पार पडलं. 1 महिन्याने 10 तोळ्याचं 11 तोळे घेऊन तो मनुष्य आला. परत आम्ही तिथेच बसलो देवीच्या समोर. म्हणे, दादा हे 10 तोळे आणि 1 तोळा जास्त. तो ग्रस्त म्हणे 1 तोळा काढून घे. 10 तोळे मोजून आण, पावती घेऊन ये, दादाजवळ दे, मी दुकानात येत नाही. आणि दिलं. इतकं काम होतं. आजच्या युगामध्ये सुद्धा आयात देवीच्या समोर नेटकी देवी बसलेली होती. नामदेव दादा म्हणे, देवा काय. म्हटलं, देवीचा चमत्कार आहे. असं होतं. त्याची हिंमत होणं सोपं नाही ना ते. कारण माणसाला मदत करायची जरी ठरली तरी ती मदत रिटर्नमध्ये येईल की नाही याची खात्री करावी लागते. पण त्यांनी त्या दिवशी काहीच विचार केला. त्याला कारण असं असेल की त्या माणसावर येणाऱ्या आपत्तीला त्याचं पुण्य, आणि याचंही धन सन्मार्गाला उपयोगाला येत आहे म्हणून याला. पण त्याने 1 तोळा जास्त घेतलं. हां, इथे धर्म पाळला. म्हणून धर्म चांगुनेने केला, धर्म पांडवांनी केला. बरेच लोक आपल्या भावाच्या पोरीच्या वेळा काय मदत करतात तर ना कोणालाच कळू देत नाही. त्या भावाला आणि या भावालाच माहिती असते. बोलत नाही काही काही भाऊ, आथीने पोथीने असं असतं. आणि असे बरेच लोक असतात की बायकोचं मंगळसूत्र हरवलं म्हणतो, तोच मोडून आलेला असतो ना आम्हाला विचारायला येतो. असेही लोक असतात. कारण धर्म नाही तिथे अधर्म आहे, आणि जिथे धर्म आहे तिथे भय नाही. धनाच्या ठिकाणी अधर्म आणि धर्म याचा दोष असतोच. आता मी पुष्कळ लोकांना सांगतो ना, ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कबलून जातात. आधी नाही म्हणतात ते कोणाच्या समोर, पण ते दोष असतातच. ते त्यावेळेस सुदर्शनानं 4ही दिशेला पाहिलं आणि भगवंताचा तो आवाज आपल्याच आश्रमाच्या वरती आहे. तपश्चात तो ब्राह्मण मधून परत आला नाही, पण मात्र ती धर्मात्मा स्त्री तटस्थ उभी राहिली. याने आपले समिधा टाकल्या आणि आत गेला. त्या स्त्रीला सांगितलं बाहेर ये, आणि तुला नुसता स्पर्श केला तो कोण आहे तो बघ. म्हणून आपल्या पत्नीला बाहेर आणलं
तर वरती दोघांनाही धर्माचं हे झालं. मग धर्मानं त्यांना सांगितलं की तुमच्या घरात रोज अग्निहोत्र चालतं, म्हणूनही आम्ही तुमची परीक्षा. आता अग्निहोत्र ब्राह्मणाच्या घरामध्ये रोज कुंडात चालतं, पण सगळ्यांच्या घरामध्ये अग्निहोत्र हे चुलीत चालत असतं. म्हणून त्याच्या घरी जो येणारा माणूस आहे तो 12 वाजता विनमुख जायला. आपण म्हणतो अरे म्हटलं एकच भाकरी अर्धी खाऊ नको पैस, पण खाऊन जा. मी खाल्लाय तरी खाऊन जा. हा अतिथी धर्म आहे. हा धर्म मोठा आहे. बरोबरचे असले तर बरोबर नाही रे, आपण खाऊन घेऊ थोडंसं, नाही तर वेळ तरी खा. अजून आपल्या सनातन धर्मामध्ये कोणाला तरी बरोबर घेऊन खाणं आहे. एकदा इथे गीता जयंतीचा उत्सव होता आणि या विवेकानंद शाळेचे मुलं आले होते. ते गीतेवर असे बोलत होते. मला म्हणत दादा तुम्ही बोला. आता ते लहान मुलं, त्यांना गीता सांगायची म्हणजे काही सोपं नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना गीता कळत नाही, तर ते काय करतील. त्याग केला पाहिजे आणि अमुक केला पाहिजे. मी त्या पोरांना म्हटलं तुमचा त्याग समजावून सांगतो. एखाद्याची आई आजारी असते, एखाद्या दिवशी डबा आणत नाही, तेव्हा तुम्ही सगळे डबा खाता आणि तो पोरगा मात्र नाही बसून राहतो. तो त्या दिवशी तुमच्या डब्यातला अर्धा डबा त्याला खाऊ घाला. हा तुमचा त्याग. असा त्याग तुम्ही करत जाल, त्या दिवशी जीवन हे त्यागरूपी आहे हे तुमच्या लक्षात येईल. सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या होत्या. कारण एखाद्याची आई आजारी असते किंवा काही असतं, डबा नसतो. ते असं काही नाही की हे घेऊन द्या. आता तर शाळेवाल्यांना काळजी आहे मुलांनी चांगलं खावं म्हणून शाळा म्हणता भाजी पोळीच नाही, ते बाय काय चिवडा टाकून दे, अमुक टाकून दे, चंगूर टाकून दे, अंगूर नाही. म्हणजे आईला आपल्या मुलाची काळजी, भाजी पोळी त्याच्या पोटात गेली. आता आई आळशी, नेहमी तिची कळशी रिकामीच असं आहे. पहा तुम्ही, बऱ्याच बाहेर रात्री अगदी चिरून ठेवतात, सकाळीच फ्रीज असल्यामुळे कणिकसुद्धा गरम गरम. 6 वाजता जेवणारे सुद्धा माणसं आहे, 1 पोळी खाऊन मग जा. ते खाऊन येत्या पोळीने चालले ड्युटीला. तिकडे जेवून या असं सांगणारे पण आहेतच. अग्निहोत्र याचा अर्थ काय. आपल्या घरी आलेला कोणीही अतिथी विनमुख जाता कामा, हा धर्म आहे गृहस्थ आश्रमाला. कोणी केलं तर संतांमध्ये नाथ महाराजांनी, गृहस्थाश्रमी वर्तन ज्याचे स्तुत्य बहु चांगले, अतिथीचे मन नाही भंगले. म्हणून त्या. आणि पूर्वी लोक एवढाही धर्म पाळत असत. कोणताही परका मनुष्य घरामध्ये यायचा नाही. भाऊ आहे का म्हणे, भाऊ घरी नाही, तो परत चालला जाय. हा धर्म होता. नाही तर मुलाच्या नावाने हाक मारत, का रे मधुसूदन बाबा आहे का घरात. कारण ही पद्धतच होती. असं कोणाच्याही घरात एकदम जायचं नाही. आता तर मिस कॉलला टाकून देतात लोक. म्हणून ते म्हणतात सुदर्शनानं त्या स्त्रीला सांगितलं आणि त्यांनी भगवंताचं धर्माचं दर्शन घेतलं. धर्म हा सत्याची परीक्षा पाहतो, धर्म असत्याची परीक्षा पाहत नाही. कारण असत्याची परीक्षा काय पाहिजे. हुशार मुलाची जर समजा परीक्षेला आजारी पडला तर शिक्षक परीक्षा घेत नाही त्याची पुन्हा, नंतर त्याची सरासरी काढा आणि त्याला मग असं गावरं. तो हुशार आहे, तो खऱ्या परिस्थितीने परीक्षा देऊ शकत नाही, पण त्याची सरासरी काढली तर तो बरोबर आहे गुरुजी. हा असं आहे. आता जो हुशारच नाही त्याची काय, त्याला जाऊ द्या, मागे राहू द्यायला, पक्का होईल तो. तिथे सुद्धा शिक्षकाची कृपा आहे त्याच्यावर, त्याला काय करता येते
पक्का करताय. हे लक्षात ठेवा. शिक्षक नुकसान करीतच नाही, गुरु सुद्धा वारंवार साधना करायला लावता, याचा अर्थ तुम्हाला पक्का करता. नामदेव महाराज कच्चे असं आहे. म्हणून तुम्ही साधना न करता नुसतंच नाम घेतलं तर तुमच्यात परिपक्वता येत नाही. साधना करून नाम घ्या म्हणजे पक्व अवस्था प्राप्त. अशा प्रकारे तुम्हा दोघांना सत्य अतिप्रिय आहे. तुम्हाला मृत्यूचं भय राहणार नाही. ज्या दिवशी तुमच्या शरीराला शेवट येईल, मृत्यू नाही म्हटलं त्यानं, त्या दिवशी तो मृत्यू तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला विचारेल, आता मी तुम्हाला स्पर्श करू का. म्हणून अतिथी धर्म पाळणारे जे पती पत्नी आहे ते असे जातात की का आत्ता तर भेटले होते, म्हटलं गेले. आमच्याकडून आत्ता तर चहा घेऊन गेल्या काकू, म्हटलं गेल्या. हा धर्म हसत आनंदाने. म्हणून तू आणि तुझी स्त्री प्रतिबद्धा धर्म पाळलेला आहे. प्रातिपत्य धर्माच्या गुणानं तुम्ही सुरक्षित आहात. हे तपोबल आहे. तुम्ही ब्रह्मवादिनी आहे. ब्रह्मवादिनी स्त्री संसारामध्ये पवित्र राहते आणि म्हणून तिच्या शरीराचा ओघवती नावाची नदी तयार झाली. ती जी ओघवती होती तिच्या नावाची नदी तयार झाली. म्हणून या जेवढ्या नद्या आहे ह्या देवस्त्रिया आहे. देवांचं स्त्रियांचा कलह झाला. देव झाले पाषाण आणि स्त्रिया झाल्या नदी. आणि त्या गंडकी नदीतले जेवढे गोटे तयार होतील ते सगळे महाविष्णू, आणि नर्मदेमधले जेवढे गोटे तयार होतील तेवढे शंकर. म्हणून शंकराची पिंड ही नर्मदेतलीच असावी. जितने कंकर उतने शंकर. म्हणून तुम्ही मृत्यूला जिंकलेला आहे. सनातन लोकांमध्ये तुम्ही पराक्रमी करून पंचमहाभूताच्या तत्वाच्या पलीकडे गेलेले आहे. कारण गृहस्थाश्रमाचं आचरण जर सिद्ध करायचं असेल तर क्रोधावर विजय मिळवला. क्रोधाधिक वर्जावे मनुजा. क्रोधाधिक वर्ज करून मग नाम घ्यायचं आहे. कारण क्रोध कशाने निर्माण होतो, काम पूर्ण नाही झाला की क्रोध. पहा तुम्ही घरामध्ये आपलं कोणी काम नाही ऐकलं ना की लगेच संताप येतो. नसेल त्याची इच्छा ऐकायचं तर सोडून द्यायचं. म्हणून राजकुमारीनं सेवा केली, आसक्ती सोडली, आळस सोडला, मोह सोडला, द्रोह सोडला, त्यामुळे ती जिंकली. भीष्म पितामह म्हणतात धर्मराजा देवराज इंद्र आपला रथ घेऊन सुदर्शनाला आणि त्या ओघवतीला घेऊन अतिथी सत्काराचं काय पुण्य आहे हे इंद्राला माहीत नाही. कारण इंद्राकडे कोणी अतिथीच जात नाही. पहा तुम्ही आपल्या बरोबरीच्या माणसाकडे आपण पटकन जाऊ दर हो, त्या श्रीमंताकडे कोण जाईल, मध्ये जाण मग बसान, आहे का भाऊ घरी, नाही नाही नाही. पण आपल्या समान असलेल्या माणसाकडे अरे चाल रे तिथे पिठलं पोळी खाऊ, भाऊ घरी नसला तरी वहिनी खाऊ घालतीनच आपल्याला. बिना याच्याने निघू देणार खात्रीच करतो माणूस. आणि बोलतोय का हो तुम्हाला त्रास द्यायला आलो, करा मग आज होऊन द्या उद्या मस्त. आणि तो पापडाचा चोरा करच्यावर म्हणजे हक्काने थोडा. कारण प्रेम असलं तरच मनुष्य तिथे तिथे वगैरे. ही सिद्धांताची भूमिका आहे. मोठ्याच्या घरी माणूस जात, इंद्राच्या घरी कोण जाणार आहे.
बरं, इंद्राची बाई काही करणार नाही. जिथे स्त्री करेल व्यक्तिगत, नोकराकडचं करणं वेगळं, आणि नाही नाही माझा भाऊ आलाय, माझा दीर आलाय, माझे सासरे आले, माझ्या हातचं खाल्लं पाहिजे. एवढंच नाही तर बाबा काय करू सांगा बरं, तुम्ही म्हणाल ते करेल. त्यावेळेला तो मनुष्य जे आदरानं जेवतो तिथे भाव. आता तर बाय आज सावली, मग ते हॉटेलचं नाव सांगते बहीण. फिल्मी दुनिया. बाईने सांगायला पाहिजे नाही तुम्ही जा, मी नाही पाय ठेवणार, माझा धर्म नाही. पाळधी. ती मागे एक पोरगी आली तर ना, म्हणे दादा माझे 35,000 हरवले. म्हटलं कुठे रे बेट्या? म्हणे गोविंदा हॉटेल पाळधी. म्हटलं मग तुझ्याबरोबर जावं बन होते. नाही ते तर गावाला गेलो होते, आम्ही दोन्ही मायले वखत गेलो होतो म्हणे गावाला. म्हटलं मग 35,000 का बरं? असे तर राहतात माझ्या पाकिटात. म्हटलं मग जाय तिकडे. विचारायला आली कशाला? नाही तुम्ही विचारायचं काही घेता नाही ना म्हणे, म्हणून आले. तो धर्म आहे. कारण मनुष्य दुःखात येतो, आजारी माणूस दुःखात येतो, म्हणून त्याच्यातून द्रव्य घेऊ, हा धर्म आहे. तळमळत येतो तो मनुष्य. आजारी मनुष्य दुःख चिंताने येतो की यांनी काही सांगावं, आपलं भलं व्हावं, किंवा हे लवकर जातील तरी सद्गती मिळेल असं विचाराने. म्हणून ते दुःखाच्या अंतःकरणात द्रव्याला तिथे लवलेश ठेवू नये. त्यावेळी गृहस्थाश्रमामध्ये सुपात्र आणि सुशील पती पत्नी आणि अतिथी सुद्धा सत्कारात्मक, ज्या अतिथीचे विचार सकारात्मक आहे. काय शब्द आहे महाभारताचे? ज्याचे विचार सकारात्मक आहे की नाही वा आज तुमच्या घरचं जेवण मिळत आहे, आज आमचं भाग्य, सकारात्मक विचार आहे. आज आम्हाला पवित्र अन्न मिळालं, सकारात्मक. आम्ही गुजरातमधून येत होतो ना, तर आतर्दे होते माझ्याबरोबर. ते जोडपं 2 दिवस झाले बसलेलं होतं गाडीत, आणि त्यांना अहमदाबादला जायचं. म्हटलं का रे? मग मी बाकीच्या लोकांना द्यायला त्यांनी खाल्लं, पण ते गाडीतलं खात नव्हतं. मी आतर्दे म्हटलं गोलूला फोन करा आणि त्यांना अहमदाबादपर्यंतचा डबा तयार करून द्या. करून दिलं. कारण सकारात्मक विचार पाहिजे. म्हणून केव्हा कोणाबद्दलही आपण सकारात्मक विचार करा. आपली भारतीय संस्कृती डब्यामध्ये सुद्धा ओळख होऊन जाते. बाळासाहेब नागपूरहून निघाले होते. वर्ध्याच्या जवळ त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांनी त्याच्यावर कोणी डॉक्टर आहे का इथे? म्हणे हो. म्हणजे मला जरा त्रास होतो. लगेच त्याने बॅगेतून गोळी दिली. बाळासाहेबांनी हात जोडले. धन्यवाद म्हणे. म्हणे बाळासाहेब तुम्ही हात नका जोडू, आम्हाला हात जोडायचे. म्हणे का बरं? तुम्हाला आम्हाला ट्रीटमेंट करता आली, हे आमचं भाग्याचा दिवस आहे. हे मी त्या शाळेत सांगितलं तेव्हा ते गिरीश मला शिरीष म्हणे तुम्हाला काय माहिती? म्हटलं बाळासाहेबांनी एकदा सांगितलं होती आम्हाला इथं की मी म्हटलं हात जोडले कारण माझं काम होतं म्हणे हात जोडणं. कारण हे नम्रता असलेला मनुष्यच हात जोडेल, नाही तर पैसे देऊन द्यायला 10 रुपये. आत्ता माझं कोण होतं ते आमच्या कारागिराने ते मुकुट तयार करून आणून दिले. 6 महिने झाले पडले ते. मी त्याला लगेच 200 तुमची मजुरी घेऊन या. नहीं बोले महाराज मैं रोज़ दर्शन करता हूँ. म्हणजे वो तुम्हारी इच्छा है पण मजुरी देना मेरा काम है. आता मी लावून पाहणार. पडले ते. त्याला म्हटलं तू चांदीची तार लावून आणून दे. हे जो व्यवहार आहे सकारात्मक विचार करा. आज लोक नकारात्मक विचार जास्त करतात. आपलं पैसे खर्च होऊन गेले तर उद्या आपलं काय होईल, लग्नाच्या वेळा काय होईल, नकारात्मक विचार आहे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, वेळ आली तो आपली भागवेल. हे आपल्या विचारात आलं पाहिजे. हे सुदर्शनाचं चरित्र फक्त सकारात्मक विचाराकरता आहे. कृष्णार्पणमस्तु.
सत्यगुरु राये कृपा मज केली. सापडले वाटे मस्तकी तो जाना ठेविला